नमस्कार मित्रांनो, शासनाकडून हमीभाव खरेदी केंद्रावर 4,892 रुपयांनी शेतकऱ्याच्या सोयाबीनची खरेदी करण्यात येत आहे. यासाठी आधी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नाफेड आणि NCCFच्या खरेदी केंद्रावर हमीभावात खरेदी केली जात आहे. यासाठी तुम्ही ऑनलाईन नोंदणी केली नसेल तर 7/12 बँक पासबुक आणि आधार कार्ड तुमच्या जवळच्या खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करू शकता. हमीभाव केंद्रावर तुमच्या नोंदणीच्या नंबरप्रमाणे तुम्हाला सोयाबीनची विक्री करता येते. पण या विक्रीत खूप अडचणी येत आहेत. कुठे माल ठेवायचा बारदाना शिल्लक नसतो, कारण तो बारदाना शासनाकडून पुरवला जातो. तर कुठे हमालाची टंचाई असते. तर कधी इंटरनेटचे नेटवर्क चालत नाही. त्यामुळे शासनाने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली आहे. आता शेतकरी 8 फेब्रुवारीपर्यंत त्यांचे सोयाबीन या खरेदी केंद्रावर विकू शकतात. सोयाबीन खरेदीची मुदत वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. ती शासनाने मान्य करून 8 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र ही 15 ऑक्टोबरपासून चालू झालेली आहेत. या केंद्रावर राज्यात जवळपास 7.5 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यातून 2 लाखाच्या पुढे शेतकऱ्यांनी त्यांचे सोयाबीन विकलेले आहे. बारदाण्याची टंचाई, हमालाची टंचाई आणि इंटरनेट या सर्व अडचणीवर मात करून सोयाबीन केंद्रे चालू आहेत. शेतकऱ्याजवळ अजूनही नोंदणीनुसार 10 लाख टन सोयाबीन पडून आहे. ते शेतकरी अजूनही त्यांचा नंबर येण्याची वाट पाहत आहेत. तरी शासनाने सर्व शेतकऱ्याचे सोयाबीन विक्री होईपर्यंत खरेदी केंद्र चालू ठेवावीत अशी मागणी शेतकरी करत आहेत. खुल्या बाजारपेठेत याच सोयाबीनला 4,000 ते 4,200 रुपये भाव मिळत आहे. वरून क्विंटलला 1-2 किलोची वजावट केली जाते. हे वेगळेच. त्यामुळे शेतकऱ्याची पसंती हमीभाव केंद्राकडे जास्त आहे. तशी तर शेतकऱ्याची मागणी ही सोयाबीनला हमीभाव 6,000 रुपये प्रति क्विंटल मिळण्याची आहे. पण केंद्र शासनाकडून अजूनही या मागणीकडे लक्ष वेधलेलं नाही. प्रत्येक जिल्ह्यासाठी तुम्ही किती सोयाबीन विक्री करू शकता याची आकडेवारी वेगवेगळी आहे. तरी तुमचे सोयाबीन हे 8 फेब्रुवारीच्या आत विकण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. धन्यवाद.